नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। तर काय आहे या शासन निर्णयामध्ये याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत दिनांक 31/3/2010 पत्रामध्ये काय दिलेलं होतं बघा। शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरिता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषदेने दिनांक 23 ऑगस्ट 2010 अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे। राज्य शासनाच्या दिनांक 13/2/2013 या शुद्धीपत्रकात दिनांक 6/3/2013 द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली असून राष्ट्रीय शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा CTET किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे। पुन्हा एक शासन निर्णय दिनांक 20/1/2016 रोजी जारी करण्यात आला। यामध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे। यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे। शासन निर्णय दिनांक 20/1/2016 मधील परिच्छेद क्रमांक 3 मधील पात्र शिक्षक पात्रता परीक्षा TET व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे। शासन निर्णय दिनांक 13/2/13 अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक 20/1/16 अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती केलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID देण्यात आला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET वा केंद्र शासन आयोजित शिक्षक परीक्षा CTET उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावी। तर बघा 3 वर्षाच्या कालावधीत सदर शिक्षकांना ही अर्हता धारण करावयाची आहे। दिनांक 11/10/22 पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा वा केंद्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे, परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ ID दिलेला नाही। अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता शालार्थ ID देण्यात यावा। 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा मात्र समाप्त करण्यात यावी। तथापि अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी। अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील। तर अशा प्रकारे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना CET किंवा CTET ही परीक्षा उत्तीर्ण होणे तेही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आवश्यक आहे।
आपल्या काही समस्या असल्यास कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.